गणेश चतुर्थी व्रत कथा सर्वांनी ऐकावी. हे व्रत ऐकल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. शिवपुराणातील कथेनुसार एकदा पार्वती मातेने अंघोळीपूर्वी शरीरावर हळद आणि उटणं लावलं होतं. अंगावरील हळद आणि उटणं काढून माता पार्वतीने एक पुतळा तयार केला आणि त्या पुतळ्यामध्ये प्राण टाकले. अशा प्रकारे श्रीगणेशाचा जन्म झाला. माता पार्वतीने अंघोळीला जाताना गणेशाला सांगितले की कोणालाही आत येऊ देऊ नको आणि दाराबाहेर देखरेख करण्यासाठी श्रीगणेशाला बसण्याची आज्ञा केली. यावेळी भगवान शंकर आले, पण गणपतीने महादेवांनाही आत जाण्याची परवानगी दिली नाही. यानंतर भगवान शंकर संतप्त झाले आणि त्यांनी त्रिशूळाने वार करत गणपतीचं शिर धडापासून वेगळं केलं. जेव्हा माता पार्वती तिथे आली तेव्हा गणपतीची अवस्था पाहून तिला खूप दुःख झालं. मृत गणपतीला पाहून माता पार्वतीने एकच आक्रोश केला, आपल्या मुलाचे शिर बसवून त्याला पुन्हा जिवंत करण्यास सांगितलं. यावेळी सर्व देवताही तेथे जमा झाले. भगवान शंकर आणि भगवान विष्णूंनी उत्तरेकडे तोंड केलेल्या बालकाचं शिर आणण्याचा आदेश दिला. बराच वेळ जंगलात भटकल्यानंतर एक हत्ती सापडला आणि हत्तीचं शिर कापून आणलं. यानंतर भगवान शंकराने ते शिर गणपतीच्या धडाला जोडून त्यामध्ये प्राण फुंकले. पण यानंतरही माता पार्वती आनंदी नव्हती, कारण गणपतीचं शरीर मानवी आणि शिर हत्तीचं होतं. यानंतर भगवान शंकरांनी गणेशाला सामर्थ्य आणि शक्तीचं वरदान देत आराध्य दैवत बनवलं. याच कारणामुळे कोणत्याही शुभ कार्याआधी श्रीगणेशाची पूजा केली जाते. तसेच हत्तीच्या शिरामुळेच श्रीगणेशाला गजमुख हे नाव पडलं. गणेश पूजनात धार्मिक महात्म्य तर आहेच, परंतु निसर्गचक्र सुरळीत ठेवण्यासाठी आपला हातभार लागावा हेही या उत्सवाचे कारण आहे. वर्षा ऋतूत म्हणजेच आषाढ आणि श्रावण मासात बऱ्यापैकी पाऊस होऊन गेलेला असतो. नद्या, ओढे, विहिरी, सरोवरे यांमध्ये जलसाठा मुबलक असतो, परंतु शुद्ध नसतो. तो शुद्ध होण्याकरिता औषधीयुक्त 21 पत्री त्या जलाशयात सोडल्याने पाणीही औषधीयुक्त होऊन त्याचा फायदा सर्व प्राणीमात्रांच्या आरोग्यायोग्य होतो. आणि शेंदूर म्हणजे शुद्ध गंधक हा धातू याच संयोगाने सूक्ष्म विषाणू नष्ट होतात. परिणामी अशुद्ध पाण्याच्या संसर्गाने होणाऱ्या रोगास प्रतिबंध मिळू शकतो. परंतु हल्ली उंच उंच मूर्ती आणणे, जलप्रदूषण होईल अशा मूर्ती विसर्जित करणे हेच आपण पाहतो आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे, जे की आपण सर्व मिळूनच थांबवू शकतो. श्री गणेशाची कहाणी इतरांना नक्की शेअर करा. धन्यवाद.